खरं तर राजकारण म्हणलं की प्रत्येक नेत्यावर आरोप, प्रत्यारोप आणि चौकशी होतेच. पण ह्याला अपवाद राहिले ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रीय मंत्री राहिलेले शरद पवार. ज्यांची सत्ता असो वा नसो त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागलेला पाहायला मिळाला नाही. मात्र आता त्यांच्याच अध्यक्षतेखाली असणाऱ्या एका इन्स्टिट्यूटच्या मागं मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत. आणि ती म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. मग नेमकं असं काय झालं? खरंच शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे जिनं महाराष्ट्रात एक क्रांती घडवली, तिथं भ्रष्टाचार होतोय का? अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर आरोप केले जात आहेत का? या इन्स्टिट्यूटचा इतिहास काय, राजकारण कसं आहे, चला बोलूयात. नमस्कार, मी शिवानी पाटील. आजचा आवाजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगते. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या गाळप हंगाम बैठकीत राज्य सरकारनं निर्णय घेतला. आता हा निर्णय काय होता? तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पेमेंटमधून कापून घेतला जाणारा निधी वसंत शुगर इन्स्टिट्यूट अर्थात इन्स्टिट्यूटला दिला जातो. हे नेमकं काय आहे, याची सुरुवात कशी झाली हे आपण पुढं बोलणार आहे. पण हा जो निधी दिला जातो त्या निधीचा वापर कशा प्रकारे केला जातो याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. आणि ही जी चौकशीची जबाबदारी आहे ती जबाबदारी साखर आयुक्तावर सोपवण्यात आली. साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती 2 महिन्यात त्याचा अहवाल सादर करणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे शेती क्षेत्रातील क्रांती असं म्हटलं तरी हरकत नाही. मग आपल्याला आधी त्याचा इतिहास काय जाणून घ्यावा लागेल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट आणि ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याची एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक व शैक्षणिक संशोधन करण्याकरता स्थापन केलेली एक संस्था. लक्षात घ्या, या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी झाली. 385 एकरात या संस्थेचं कामकाज चालतं. महाराष्ट्रात साखर उद्योगाची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली, जमिनी खंडाना घेतल्या, ऊस लावला आणि एक महत्त्वाचं पीक घेण्यास सुरुवात केली. 1948 भारत सरकारनं एक नवं औद्योगिक धोरण जाहीर केलं आणि या धोरणात सहकार तत्वाला महत्त्व देऊन शेतीमालावर आधारित उद्योग कोण सुरू करत असेल तर त्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. आणि मग हाच विचार डॉक्टर धनंजय गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील यांनी स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठभाई मेहता यांच्या मुंबई सहकारी बँकेच्या सहकार्यानं पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. 1950 ते 51 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ आदींच्या सहकार्यानं लोणी येथे या कारखान्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात एका नव्या क्षेत्राची सुरुवात केली. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नवीन कारखाने उभे राहू लागले. अतिशय काटकसरीनं या कारखान्याची उभारणी या लोकांनी केली. सुदैवानं त्याकाळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राला प्रतिसाद दिला आणि मग त्यांनी साखर कारखानदारीला मदत केली. पण प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यातही या सहकारी संस्था कशा उभा राहतील यासाठी पण प्रयत्न केले. मग जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, राज्य सहकारी संस्था असतील, या सर्व संस्थांच्या मागे उभं राहण्याची आणि सरकारची शक्ती उभं करण्याची भूमिका त्यावेळी नेतृत्वानं घेतली होती. खाजगी कारखानदारीपेक्षा लहान शेतकऱ्यांनी भाग भांडवल जमा करून सहकारी कारखानदारी उभी करावी ही भूमिका घेण्यात आली आणि याच भूमिकेतून महाराष्ट्रात सहकारी कारखान्याचं जाळं उभं राहिलं. आता बघा, वसंतदादा पाटील कमी शिकलेले पण दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी या सहकारी चळवळीला प्रभावी नेतृत्व दिलं. वसंतदादा यांनी त्यांच्या काळात कारखानदारी वाढावी म्हणून शुगर कमिशन म्हणजेच साखर संचालनाची स्थापना केली. अजित निंबाळकर यांनी या संचालनाचं पहिलं डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या कामाला गती देण्याचं काम या सगळ्या मदतीनं झालं. एका बाजूनी साखर कारखानदारी वाढायला लागली, पण दुसरीकडं कारखान्यात काम करणाऱ्यांची आणि इतर घटकांची कमतरता भासू लागली. अनेक गोष्टींच्या तांत्रिक बाबींची कमतरता भासू लागली आणि हीच कमतरता दूर करण्यासाठी चर्चा झाली. आणि मग त्याच दरम्यान कानपूरमध्ये ऊस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था केंद्र सरकारनं सुरू केली. मग तशाच धर्तीवर अशी संस्था महाराष्ट्रात का काढू नये हा विचार उदयाला आला. आणि मग यानंतर वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, तातासाहेब भुले, रत्नाप्पा कुंभार, यशवंतराव मोहिते या ऊस क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांनी कानपूरच्या धर्तीवर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. या सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते. वसंतदादांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, पण 1989 मध्ये वसंतदादांच्या निधनानंतर ती जबाबदारी खासदार असणाऱ्या शरद पवारांकडे आली आणि तेव्हापासूनच शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष. खासदार शरद पवार अध्यक्ष झाल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय घेतला. डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचं नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं नामकरण करण्यात आलं.
ही संस्था जागतिक स्तरावर संशोधन, सेवा आणि सल्ला या बाबतीत मदत करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. आज या संस्थेत भारताबाहेरील संस्थांकडून टेक्निकल सपोर्ट करण्यासंबंधीचे प्रस्ताव येत असतात आणि हे काम तिथे केलं जातं. आता बघा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दरवर्षी कारखान्यांकडून ऊसाच्या प्रति मेट्रिक टन मागे ₹1 संकलित करून निधी प्राप्त होतो आणि त्याच्याच आधारे संस्थेचे खर्च भागवले जातात. राज्य सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यापूर्वी कधीही राज्य सरकारने या निधीच्या वापराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला नव्हता, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अप्रत्यक्षपणे राज्यातील साखर उद्योगांवर नियंत्रण ठेवते आणि या उद्योगांचा राज्याच्या राजकारणावर प्रभाव असतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय शरद पवारांसाठी धक्का म्हणून पाहिला जातोय. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आजीवन अध्यक्ष आणि प्रशासकीय मंडळाचे प्रमुख आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार स्पर्धा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून यावेळी उपस्थित होते जेव्हा हा निर्णय झाला. त्यांच्यासोबतच दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सदस्य देखील आहेत. वळसे पाटील सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत, तर माढ्याचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि जयंत पाटील शरद पवारांच्या गटात आहेत. आता बघा, हे जे आदेश देण्यात आले त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चा झाली. आमदार असणाऱ्या रोहित पवारांनी या संबंधित भाजपवर टीकाही केली. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल बोलताना सांगितलं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू केलेली नाहीये. चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यवसाय ऊस क्षेत्राशी संबंधित काम करते आणि या संस्थेला मिळणाऱ्या अनुदानाचा वापर होतो की नाही याची माहिती मागवण्यात आली आहे, पण ही चौकशी नाहीये. मग दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे मात्र म्हणतात, त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा की तक्रारी आल्यात म्हणून चौकशी केली जाते. म्हणजे फडणवीस वेगळं बोलतायत आणि बावनकुळे वेगळं बोलतायत. असं का बोलतायत हे मात्र समजत नाही. पण या सगळ्यावर अजून तरी शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यामुळे आता नेमकं पुढं हे जे प्रकरण आहे ते कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला काय वाटतं, चौकशीचे आदेश खरंच देण्यात आले असतील का? आदेश देण्यात आलेत म्हणजे खरंच इथं भ्रष्टाचार होत असेल का? का वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.